मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता जमा होऊ लागलेला आहे. आज अनेक महिलांच्या खात्यामध्ये दुसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत. तर दुसऱ्या हप्त्याची अनेक महिलांना प्रतीक्षा होती. तर ती प्रतीक्षा आज अखेर संपुष्टात आलेली आहे. थोडक्यात ज्या बहिणीने अद्यापपर्यंत फॉर्म भरून सुद्धा फॉर्म अप्रूव्ह होऊन पैसे येत नव्हते त्या बहिणींची मोठी चिंता आजपासून मिटायला सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही ऐकलं असेल की 31 ऑगस्टला नागपूरमध्ये फार मोठा मेळावा घेण्यात येणार आहे. राज्यस्तरीय डीबीटी निधी वितरण सोहळा होणार आहे आणि त्या मेळाव्यामध्ये महिलांना 3000 रुपये वितरित करण्यात येणार होते. परंतु 31 ऑगस्टच्या आधीच आजपासूनच महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये हे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. पहिला निधी वितरण सोहळा पुण्यामध्ये झाला होता. त्यावेळी जवळपास 1 कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होते आणि आता जो दुसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये 45 लाख ते 50 लाख महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये हे वर्ग केले जाणार आहेत. तर त्याची सुरुवात मला वाटतं आजपासून झालेली आहे. पहिल्या टप्प्यात 1,08,00,000 लाभार्थी महिला होत्या आणि आताच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 25 ते 50 लाख महिला या लाभार्थी असणार आहेत. महिला सबलीकरणाचा क्रांतीचा विक्रमी टप्पा आणि जवळपास या ठिकाणी आतापर्यंत 2,09,75,708 अर्ज आलेले आहेत आणि या सर्व अर्जांची छाननी युद्धपातळीवर सुरू आहे. अशा प्रकारची अपडेट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. सोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार असेही त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 31 जुलैपर्यंतच्या सर्व पात्र महिला भगिनींना या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. 31 जुलैनंतर ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया जिल्हास्तरावर चालू आहे. एकदा का जिल्हास्तरावरून या अर्जाचा डेटा की ज्यांचे अर्ज मंजूर झाले तर तो डेटा महिला व बालविकास विभागाकडे आला की तो संबंधित बँकेकडे पाठवला जाईल. ती यादी पाठवली जाईल आणि बँक त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा करणार आहे.